नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि जबाबदार पालकांनो. आज मी एक नव्या कॉन्सेप्टवर आपल्या सगळ्यांसाठी बोलण्यासाठी हा व्हिडिओचा व्लॉग आपण बनवतोय. खऱ्या अर्थानं एज्युकेशन पॉलिसीज ज्या आजकाल बदलत आहेत आणि या बदलत्या एज्युकेशन पॉलिसीज मध्ये आपला मुलगा कशा पद्धतीने डेव्हलपमेंट करणार आहे, पुढे जाऊन कसं करिअर सिलेक्ट करणार आहे आणि कोणत्या करिअरमध्ये त्याला खूप जास्त सक्सेस मिळू शकतं याबद्दलची उत्सुकता कायमच पालकांच्या शिगेला असते. पण त्यासाठी मुलांनी आणि पालकांनी एकत्रित बसून आपल्या योग्यतेचे आणि भविष्याचे निर्णय घेणं हे अतिशय गरजेची गोष्ट असते. आजकालच्या या धावपळीच्या जीवनामध्ये पालक आपल्या पर्सनल लाईफमध्ये आणि इतर काही गोष्टींमध्ये त्या ठिकाणी बिझी असतात आणि प्रामुख्यानं मुलाच्या फाउंडेशनच्या काळामध्ये आणि फाउंडेशन नंतर 11वी-12वी मध्ये कोणती फील्ड मुलांनी आपल्याला निवडली पाहिजे आणि कोणत्या फील्डमध्ये आपल्या मुलाचं खूप चांगलं करिअर होऊ शकतं याबद्दल पालकांच्या मनात आणि मुलांच्या मनात नेहमी एक साशंकता असते. आणि म्हणूनच मुलांना आणि पालकांना एकत्र बसून त्यांचं काउन्सिलिंग करण्याची गरज आहे. मग हे काउन्सिलिंग म्हणजे काय की आपल्या मुलांना कोणत्या फील्डमध्ये करिअर करणं हे जास्त योग्य ठरेल, आपल्या मुलांची आवड, त्यांची निवड ती जोपासून कोणत्या फील्डमध्ये मुलगा सक्सेसफुली करिअर करू शकतो हे सुद्धा आज पाहण्याची गरज आहे. आणि बऱ्याचशा पालकांना नेमक्या याच गोष्टी जमत नाही. आज मेट्रो सिटीचा विचार जर आपण केला तर आज पुण्यासारख्या शहरामध्ये, हैदराबाद सारख्या सिटीमध्ये, बँगलोर सारख्या सिटीमध्ये आज प्रत्येक स्कूलमध्ये फाउंडेशन लेवलला मुलांचं ब्रेन मॅपिंग केलं जातं. मुलांच्या बऱ्याचशा टेस्ट घेतल्या जातात आणि त्या टेस्ट घेऊन मुलांच्या आवडीनिवडी काय आहेत, कशा पद्धतीनं मुलगा पुढे डेव्हलप होऊ शकतो, म्हणजे कोणत्या फील्डमध्ये आपला मुलगा गेल्यानंतर त्याचं करिअर खूप सक्सेस होणार आहे हे पाहिलं जातं. आणि म्हणून आज आपल्याला या गोष्टींना सामोरं जाणं आणि या गोष्टींना अप्लाय करणं अतिशय गरजेचं आहे. मग काय आहे ही टेस्ट त्याबद्दल आपल्याला जाणून घ्यावं लागणार आहे. आज बऱ्याचशा टेस्ट वेगवेगळ्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत की ज्याचा वापर करून आपण आपल्या मुलांचं अनालायसिस करू शकतो. पण सगळ्या टेस्टपैकी जर सगळ्यात जास्त परफेक्शन कुठल्या टेस्टकडे असेल ब्रेन मॅपिंग करण्याचं तर त्या टेस्टचं नाव आहे DMIT टेस्ट, डर्मॅटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट. या टेस्ट मधून आपण आपल्या मुलांचं ब्रेन मॅपिंग करू शकतो, ब्रेन टेस्टिंग करू शकतो. या टेस्टमध्ये आपण आपल्या मुलांच्या हातांचे ठसे म्हणजेच फिंगरप्रिंट्स कॅच करून आपल्या मुलांच्या त्या फिंगरप्रिंटचं कनेक्शन ब्रेन मध्ये असणाऱ्या लोब बरोबर आहे. मग ते कशा पद्धतीनं कुठल्या मुलाचा कोणता लोब ऍक्टिव्ह आहे, कोणता डिऍक्टिव्ह आहे हे आपण त्या ठिकाणी तपासून घेतो. आणि ब्रेन मॅपिंग नंतरच कोणत्या फील्डमध्ये आपल्या मुलाचं करिअर उत्तम होऊ शकतं, म्हणजे त्याच्या ब्रेन कॅपॅसिटी किती आहे, कोणत्या क्षमता त्याच्या चांगल्या आहेत, कशा पद्धतीनं तो करिअर करू शकतो, अशा आणि अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या DMIT टेस्ट मधून मिळणार आहेत. आज कोणत्याही एज ग्रुप मधला मुलगा असू देत, त्या एज ग्रुप मधल्या मुलाचं आपण हे ब्रेन मॅपिंग करू शकतो. आणि या टेस्टमुळे कोणत्या फील्डमध्ये आपल्या मुलाचं सक्सेसफुल करिअर होऊ शकतं, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, फार्मसी, ऍग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, BVSC, NDA म्हणजेच डिफेन्स, अशा अनेक क्षेत्रांमध्ये, किंवा आपण आर्ट्सचं करिअर पकडू शकतो, पॉलिटिक्स मधलं करिअर हे सुद्धा उत्तम होऊ शकतं. अनेक करिअरच्या वाटा आहेत, त्यापैकी कोणत्या करिअरमध्ये आपल्या मुलाचं उत्तम करिअर होऊ शकतं हे आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. आणि जबाबदार पालक म्हणून आज आपल्या मुलांना जर खऱ्या अर्थानं साक्षर बनवायचं असेल आणि सक्सेसफुल बनवायचं असेल तर आपल्या मुलांना अशा प्रकारची टेस्ट करून त्यांचं ब्रेन मॅपिंग करून एक उत्तम यशाचा मार्ग निवडणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपल्या गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीमध्ये आपण या DMIT टेस्टचं नियोजन करतोय. माझी सर्व पालकांना, फाउंडेशनच्या असतील किंवा 11वी-12वीच्या अर्जुना युनिटचे पालक असतील, सर्व पालकांना विनंती आहे की आपण आपल्या मुलांची ही DMIT टेस्ट करून घ्यायची आहे आणि एक उत्तम यशाचा मार्ग निवडण्यासाठी आम्हा एज्युकेशनल काउन्सिलर लोकांना आपल्या मुलांची करिअर करण्याची, डेव्हलप करण्याची संधी त्या ठिकाणी नव्यानं तयार करून द्यायची आहे.
धन्यवाद.